गुरुवार नमस्कार. सर्वात अगोदर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. काय सांगणार, आज वाढदिवस आहे, सर्व कार्यकर्ता मित्रमंडळींनी आपला वाढदिवस फटाफट साजरा करत आहे, काय सांगणार? प्रभागातील नागपूरच्या जनतेचा माझ्यावर प्रेम हे दिसून येते. या वाढदिवसानिमित्त आम्ही कोणाला बोलवत नाही, लोक आपल्या चालून येतात आणि मला विश करतात, आशीर्वाद देतात आणि त्यांची इच्छा पूर्ण हो अशी विनंती सुद्धा करतात. तर वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन संकल्प आपला असतो. वाढदिवसानिमित्त यावेळेला काय नवीन संकल्प आपण केला? सगळ्यात पहिले तर येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे. त्या निवडणुकीत याच्या पहिले जे आमचे नगरसेवक होते किंवा जे 5-6 वर्ष यांनी राज्य केलं, त्यांनी काय केलं काय नाही केलं ते आम्हाला सगळ्याच्या समोर आणायचं आहे. आणि या जनतेने गव्हर्नमेंटने काय केलं ते आम्हाला सगळ्यात पहिले समोर आणून द्यायचं आहे. महागाई वाढवली आहे, त्यानंतर रोजगार नाही आहे, लोकांना शिक्षण नाही आहे, हेल्थचं काम नाही आहे, कचऱ्याच्या तुम्ही जेवढं तिथं कचरा पडलेला आहे. आता हे निवडणूक या वाढदिवसानिमित्त ते आम्ही सगळ्यांना समोर आणतो आणि आम्ही जे करणार आहोत ते सगळ्यांना सांगू की आम्ही काय काय करणार आहोत आणि मागे काय केलं हे सगळ्यांना माहीत आहे. आमच्या प्रभागात किंवा नागपूर शहरात विभागात काही कोणतंच काम झालेलं नाही. आता माझ्याकडे एक ही लायब्ररी मी सँक्शन केली होती, मी कार्पोरेटर असताना ती लायब्ररी दुसऱ्या कडे टाकण्यात आली. जिम तयार करणार होतो ते जिमही दुसऱ्याकडे टाकणार असं खूप लोकांसाठी आहे. ही लायब्ररी सगळ्यात मेन आहे की ही लायब्ररी जे शिक्षित वर्ग आहेत त्यांना ही लायब्ररीची खूप जरूरत आहे आणि ती लायब्ररी मी तयार करणार आहे आणि बाकी जे लोकांचे कामं आहे ते करण्यात आम्ही समोर येणार. त्याच्या माध्यमातून आपल्याला जे आपले जे चाहते वर्ग जे बघत आहे त्यांना काय प्रेमळ संदेश आपला असणार आहे? फक्त मी सगळ्यांना एकच देतो की जसं त्यांनी मला साथ दिलेला आहे मी त्यांच्या ऋणी आहे आणि त्यांच्या ऋण लवकरात लवकर बाहेर करण्याचा जसा वेळ येईल तसा मी करतो. तुम्हाला माहित आहे आता ते पाण्याचे बिल आहे, ते पाण्याचे बिल किती वाढलेलं आहे. पहिले 3 महिन्यातून बिल येतात, आता महिन्यातून बिल देतात. तसं ते MSEBीचे बिल आहे लाईट, ते स्मार्ट मीटर लावत. आता स्मार्ट मीटर लावायची जरूरत कोणाला? फक्त आपल्या माणसाला फायदा पोहोचवण्यासाठी ते सगळे म्हणजे पाण्याचे बिल आणि मीटर हे सगळं. आणि दुसरी गोष्ट सांगताय की जे आता इलेक्ट्रिकचे अंडरग्राऊंड चालू आहे, त्या अंडरग्राऊंडमध्ये खूप प्रकारचं करप्शन आहे. ते उघडीस आणणं खूप जरुरी आहे. आणि काल काही झालं, ब्लास्ट झाला तर त्याला लोक मरणार आहे 100% गॅरंटी आहे. ते आम्ही इलेक्शनचं जिंकलं तर पहिल्या आम्ही ते करणार. आम्ही विकास भाऊ ठाकरे यांनी पत्रपरिषद घेतली होती आणि त्या पत्रपरिषदमध्ये धरमपेठ झोनचा एक मुद्दा आला होता टॅक्सचा. तो टॅक्स डुप्लिकेट टॅक्सवर भरत आहे. तर मी सगळ्या जनतांना एकच विनंती करतो आहे की त्यांनी टॅक्स भरताना सावधान राहावे आणि ओरिजिनल रसीद घेऊन आपलं बरोबर करून ते टॅक्स भरावं. काही अडचण असेल तर आमचे जे काँग्रेसी कार्यकर्ता त्यांच्याकडे ज्या ज्या प्रभागातल्या बस्तीतील त्या लोकांना जाऊन काँग्रेसी कार्यकर्त्यांना भेटावे आणि आपली अडचण सांगावी. कशा प्रकारे धन्यवाद सर्व मित्रमंडळींना देऊ? आता मित्रमंडळी म्हटल्यामध्ये त्यांना धन्यवाद देता येत नाही, कारण ते घरचे पारिवारिक लोक झाले आणि परिवाराला माणूस धन्यवाद देत नाही. फक्त त्यांनी माझ्या असा सोबत राहा, मी त्यांच्या सोबत. आणि पाहिजे पण गरजेचं आहे. आपण समर्पित कार्यकर्ता आहोत पक्षाचे. दादा, आज गुड्डू भाऊ तिवारी यांचा वाढदिवस आहे, या शुभवर्षी काय सांगणार? अतिशय गुड्डू भाऊ तिवारीसारखे कार्यकर्ते ज्या पक्षाला लाभतात त्या पक्षामध्ये एक स्टॅबिलिटी असते, एक समर्पित कार्यकर्ते आहे. पक्षाने सत्ता पण बघितली, पक्षाने वाईट काळ पण बघितला आणि ह्या दोन्ही काळांमध्ये गुड्डू भाऊ जे आहे ते कायम काँग्रेस पक्षासोबत राहिले. या चंदननगर परिसरामध्ये संपूर्ण नंदनवनपासून मेडिकलच्या परिसरामध्ये त्याच्याही पलीकडे गुड्डू भाऊ हे समर्पित भावानी लोकांची कामं करतात. सत्तेत असो नसो गुड्डू भाऊ हे कायम लोकांसाठी उपलब्ध असतात.